महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। अयोध्या ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला जळगाव स्टेशनवर मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले। अयोध्यावरून निघणारी आणि मुंबई शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी वंदे भारत ट्रेन नवीन ट्रेन चालू झाल्याने आज रोजी जळगाव स्टेशनवर रेल्वेला जळगाव जिल्ह्याचे खासदार स्मिताताई वाघ व जिल्हाधिकारी रोहन घोगे साहेब आणि उपस्थित पदाधिकारी यांच्या मार्फत हिरवा झेंडा दाखवून गाडी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली। यावेळेस खासदार स्मिता वाघ आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी रेल्वेची पाहणी करून प्रवाशांशी संवाद देखील साधलेला आहे आणि त्यांना सुखरूप प्रवासाच्या शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले आहे। तसेच मोठ्या उत्साहात पदाधिकारी व भाजप कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी केली होती। 1:15 आलेल्या वंदे भारत ट्रेनला 1:20 हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जळगाव स्टेशनवरून मुंबईच्या दिशेने जायला दुपारच्या वेळेस कुठलीही ट्रेन नसल्याने वंदे भारत नवीन ट्रेन चालू झाली असल्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे। जळगाववरून मनमाड, नाशिक, ठाणे, मुंबई या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात या रेल्वेचा फायदा होईल। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। शिक्षणामध्ये बरेचसे प्रयत्न झालेले आणि एक मानाचा तुरा आहे, काय म्हणाले याबद्दल? अयोध्या लोकमान्य टिळक आज ही गाडी पहिल्यांदाच आता इथं धावती आहे, याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला सगळ्यांना आहे। खरं म्हणजे दुपारच्या वेळामध्ये मुंबईला जाताना गाडी नसायची, त्यामुळे लोकांच्या खूप अडचणी निर्माण व्हायच्या। या दुपारच्या गाडीमुळे आज मुंबईला जायला लोकांना खूप सोयीची आणि दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान अयोध्या, इथे जाण्यासाठी जी डायरेक्ट गाडी आपल्याला हवी होती ती गाडी आता आपल्याला सुरू होते, याचा सगळ्यात आनंद आहे। आणि मला असं वाटतं मोदी साहेबांच्या डोळ्यासमोर जे विजन आहे विकसित भारताचं, त्याचं हे पहिलं पाऊल टाकलं जात आहे। आणि जे काही आतापर्यंत सगळ्या गाड्या सुरू केल्या आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर ज्या पद्धतीने रेल्वे धावते त्याच पद्धतीने त्याचं कामकाज पण धावत आहे। एकेकाळी रेल्वेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आत्ताचा मात्र रेल्वेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतोय। एक करता 5-6 लाईन्स आता सगळ्या सुरू होत आहेत आणि वेगवेगळ्या नवीन गाड्या येत आहेत। आज आपण 2 गाड्यांचं या ठिकाणी उद्घाटन करत आहोत। म्हणजे जनतेच्या सोयीसाठी हे सरकार आहे, जनतेला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल याच्यासाठी हे सरकार कार्यरत आहे आणि मोदीजींची दूरदृष्टी आणि वैष्णवजींचं असलेलं विजन याला हे कारणीभूत आहे। आणि मला असं वाटतं की आज हा आनंदाचा क्षण आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळतो। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।